मनाविरुद्ध लग्न भाग 17. रुची निश्वास सोडत बोलली, कपाट मी उघडले आणि ही देवाला थँक्स म्हणते. विक्रम हँडल हाती धरूनच पुटपुटला. विक्रम म्हणाला, आता लवकर त्यातून तुझी हँडबॅग काढ. एक तर तुझ्यामुळे त्याचं हँडल तुटले. रुची म्हणाली, माझ्यामुळे नाही, तुझ्याचमुळे तुटले. एवढ्या जोरात लावायची काय गरज होती तुला? विक्रम म्हणाला, आता 100दा का एकच वाक्य ऐकवणार आहेस का? मिळाली ना तुला तुझी हँडबॅग, मग काढ पटकन त्यातून. रुचीने पटकन त्यातली हँडबॅग काढली आणि राहिलेलं तिचं स्टफ त्यात भरू लागली. तिचं स्टफ भरून झालं तसं ती मोबाईल हाती घेऊन बेडवर बसली. तुला काही काम नाहीत का आज किचनमध्ये? एरवी ती तिची तयारी झाल्यावर किचनमध्ये निघून जाते किंवा किचनमधले काम झाल्यावर तयारी करायला येते म्हणून त्याने विचारले. नाही, आज आई मंदिरात जात आहेत, त्यासाठी त्या प्रसाद बनवत आहे, म्हणून आजच्या दिवस त्या किचनमध्ये मला येऊ नको बोलल्या. रुची तिचं पुस्तक वाचत बोलली. का? तू किचनमध्ये गेली तर देव नैवेद्य खाणार नाही का? विक्रम हसत बोलला. रुची म्हणाली, खातही असेल कदाचित. त्याला काय, स्त्री असो वा पुरुष, त्याची लेकरेच आहेत ना. पण तुमच्यासारख्या काही पुरुषांनी स्त्रियांना लावलेली बंधन आजही आम्हाला अपवित्रतेच्या नावावर पाडावी लागते. त्यात आम्ही काय करायचं? काय बोलते ही बाई, कधी कधी सगळं डोक्यावरून जातं. विक्रम पुटपुटला आणि आणखी वाद नको म्हणून त्याने कपडे घेऊन रूमबाहेर गेला. आज प्रशांतचा बोर्डचा पेपर होता म्हणून रुचीने त्याला फोन लावला तर तो कधीचाच सेंटरवर निघून गेल्याचे समजले. बाबांनी आणखी काही विचारू नये म्हणून तिने लवकरच कॉल कट केला. रुचिता, घेतली का विक्रमची साईन डिवोर्स पेपरवर? रामरावांनी दुपारी रुचीला कॉल करून विचारले. रुची म्हणाली, नाही बाबा, अजून नाही घेतली आहे. रामराव म्हणाले, मग कधी घेणार आहेस रुची? पेपर्स देऊन 3 दिवस झालेत तरी तू त्याची सही घेतली नाहीस. रुची म्हणाली, बाबा घेणार ना मी, मला थोडा वेळ तर द्या. यात काय वेळ द्यायचा आहे रुची? लवकरात लवकर डिवोर्स तुलाच हवा होता ना, मग आता पेपर्स येऊनही का वेळ लागत आहे तुला? रामराव जरा चढ्या आवाजातच बोलले. रुची म्हणाली, बाबा मी लवकर घेईल त्याची साईन. तू तर साईन केलीस ना त्या डिवोर्स पेपरवर? रामरावांनी शंकेने विचारले. बाबा माझ्या लेक्चरची वेळ झाली आहे, मी थोड्या वेळाने परत कॉल करते तुम्हाला. रुचीने बोलून पटकनच कॉल कट केला. आज तिचं या वेळेला लेक्चर नव्हते, लंच टाईम होऊन गेला होता म्हणून ती कॉलेजच्या लायब्ररीमध्ये गेली. सारखा तिच्यासमोर फक्त डिवोर्स पेपर फिरत होता. आज संध्याकाळी विक्रम खूप दिवसांनी टेकडीवर आला होता. विशेष असं काही नव्हतं आज, ना आनंद ना दुःख ना कसला राग, पण त्याच्या मनाला एक वेगळीच हुरहुरी जाणवत होती. काहीतरी हातातून निसटत चाललं होतं, काहीतरी सुटत होतं, काहीतरी खूप जवळ येऊन खूप दूर जात होतं. काय ते कळत नव्हते, पण मन खूप बेचैन वाटत होते. ती बेचैनी दूर करायलाच तो या निसर्गाच्या कवेत आला होता. इथे त्याची बेचैनी मनाला जाणवत असलेली हुरहुरी किंचित कमी झाली तरी पूर्णपणे कमी झाली नव्हती. त्याचं आज त्यालाच कळत नव्हतं की विनाकारण त्याचं मन का एवढं अस्वस्थ होत आहे. खूप वेळपर्यंत तो तिथे थांबला होता. खूप वेळाने तो तिथून निघाला. त्याने काही सामान घेण्यासाठी एका दुकानाच्या साईडला गाडी लावली. सामान घेऊन तो परत गाडीजवळ जातच होता की त्याला थोड्या अंतरावर एक मुलगा रडत रडत रस्ता क्रॉस करत असताना दिसला आणि समोरच एक भरधाव ट्रक येत असताना तो क्षणभरही विचार न करता धावत त्याच्याजवळ गेला. ट्रकचा हॉर्नही त्या मुलाला ऐकू येत नव्हता. तो ट्रक त्याला स्पर्श करणारच की विक्रमने पटकन त्या मुलाला खेचून बाजूला उडी मारली. खूप जोराने खेचल्याने ते दोघेही रस्त्याच्या साईडला पडले. आंधळा आहेस का तू? असा रस्ता क्रॉस करतात का? विक्रम उठून रागात त्या मुलाला बोलला. पण जसे त्याने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले तसं त्याला धक्काच बसला. सोबत त्या मुलालाही. प्रशांत, जिजू तुम्ही? खरं तर त्याला काय बोलावे तेच कळत नव्हते. याआधी तो कधीच त्याच्याशी बोलला नव्हता आणि अशा परिस्थितीत लग्न झालं की प्रशांतला त्याचा सर्वात जास्त राग येत होता म्हणून बोलायचा प्रश्नच नव्हता. तसेही त्यांची फक्त तोंड ओळख होती, केवळ नावाने. तू यावेळेस इथे काय करतोयस? विक्रम त्याला उठवत बोलला. त्याचा राग तीडभर कमी झाला नव्हता, पण तो असा त्याला डायरेक्ट रागात विचारू शकत नव्हता. काही नाही, मी घरी जात होतो. तो अडखळत नजर चोरून बोलत होता. हा असा घरी जात होतास? विक्रम त्याला खालून वर निरखत बोलला. त्याचे कपडे केस अस्ताव्यस्त झाले होते. रडून रडून डोळे सुजले होते. तो काहीच बोलला नाही. विक्रम म्हणाला, हे बघ, तू मला सांगू शकतोस, पण तू जर मला काही सांगितलं नाही तर नाईलाजाने मला रुचीला सांगावे लागेल. प्रशांत म्हणाला, नाही नाही प्लीज, रुची दिला नका सांगू. विक्रम म्हणाला,
मग मला सांग, तू रडत का आहेस आणि अशा अवस्थेत का आहेस? ते मी तो बोलतच होता की थांब, आधी डॉक्टरांकडे जाऊ, तुझ्या हाताला खूप खरचटलंय. त्याच्या खरचटलेल्या हातातून रक्त येताना दिसले म्हणून तो बोलला. विक्रम त्याला घेऊन जवळच्याच एका क्लिनिकमध्ये गेला. त्याच्या जखमेवर मलमपट्टी केली. पाण्याची बॉटल प्रशांत समोर धरत विक्रम त्याच्याजवळ बसला. प्रशांत थोडा पाणी पिऊन बोलायला लागला. माझा मॅथचा पेपर खूप खराब गेला आजचा. खूप म्हणजे खूपच खराब. मी कितीही केलं तरी मॅथ माझ्या डोक्यात जात नाही. मी खूप प्रॅक्टिस केली. मॅथमधलं मला काही कळत नाही म्हणून मी बुकमधले सर्व मॅथचे प्रॉब्लेम्स मेथड सहित पाठ केले होते. पण पेपरमध्ये पाठ केलेले प्रॉब्लेम्स आलेच नाही आणि जे आले ते एवढे रिवायझन करूनही मला आठवत नव्हते. मी नक्कीच त्यात फेल होणार. घरी रुची दिला बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क्स आहेत. दिव्या दिलाही चांगले मार्क्स आहेत आणि मी जर फेल झालो तर? विक्रम म्हणाला, म्हणून सुसाईड करत होतास? प्रशांत म्हणाला, नाही, सुसाईड नव्हतो करत. रस्ता क्रॉस करतानाही माझ्या डोक्यात फक्त तेच विचार होते. म्हणून मला ट्रक समोरून येत आहे ते लक्षातच नव्हते. त्यावर विक्रमने आपला रोखून धरलेला श्वास सोडला. तो नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या करत होता असाच विचार आधी त्याच्या मनात आला होता. हे बघ प्रशांत, प्रत्येक विषयात आपण निपुण असतोच असे नाही. त्यात मॅथ तर खूप जणांना हार्ड जातो, पण त्यात पास होण्यासाठी त्याचे सॉल्युशन पाठ करून पेपरात उतरवणे हे त्यावरचे सॉल्युशन नाही आहे. बरं ते जाऊ दे, तुझा पेपर खूपच खराब गेला का? हो, विक्रम म्हणाला, मला तुझा क्वेश्चन पेपर दाखवशील? प्रशांतने त्याला बॅगमधला क्वेश्चन पेपर काढून दाखवला. त्याने त्याला किती सोडवले, कुठपर्यंत सोडवले हे सर्व विचारून तो टिकमार्क करत होता आणि मार्क्स काउंट करत होता. तू फेल होणार नाहीस? प्रशांत म्हणाला, काय? विक्रम म्हणाला, तू जेवढे मला सोडवलेले सांगितले त्यानुसार तुला पासिंग मार्क नक्कीच मिळतील. मला वाटत तर नाही, पण 1-2 कमी पडलेस तर ग्रेट मार्क्स तर मिळतीलच. सो डोंट वरी, तू नक्की पास होशील मॅथमध्ये. खरंच? प्रशांतने उत्सुकतेने विचारले. पण आता यापुढे मॅथचे प्रॉब्लेम्स असे पाठ करायचे नाहीत. विक्रम हसत त्याच्या डोक्याचे केस विस्कळत बोलला. प्रशांत म्हणाला, पण मी काउंट केले तर खूपच कमी भरत होते. विक्रम म्हणाला, तू नीट काउंट नाही केलेत म्हणून ते कमी भरले असतील. थँक्यू सो मच जिजू. तुम्हाला माहीत नाही तुम्ही माझ्या डोक्यावरचं किती मोठं ओझं हलकं केलंय. मला तर खूपच टेन्शन आलं होतं. प्रशांत खुश होत बोलला. पण बाकी सब्जेक्ट? प्रशांत म्हणाला, त्यात मी आउट ऑफ आणेन. मला फक्त मॅथ अवघड जातं. विक्रम म्हणाला, ओके, चल मग आता घरी जायचं. घरी काळजी करत असतील तुझी सर्व. प्रशांत म्हणाला, मी मम्मीला सांगितलंय मित्राच्या घरी आहे म्हणून. पण जिजू प्लीज, रुचिदीला याविषयी काही सांगू नका. विक्रम म्हणाला, ठीक आहे, नाही सांगणार. त्यानंतर विक्रमने त्याला घरापर्यंत सोडले. पण प्रशांतने आत यायला बोलवूनही तो गेला नाही. आज एवढा उशीर का लागला विक्रम तुला? निर्मलाने तो आला तसे विचारले. विक्रम म्हणाला, आई, मार्च एंडिंगमुळे काम जास्त असतात आता, म्हणून बॉसने खूप वेळपर्यंत स्टाफला थांबवून ठेवलं होतं. आई म्हणाली, मेला तुझा बॉस, इतक्या वेळपर्यंत थांबवून ठेवत असतात का? भूक तहान सर्व विसरून कामच करायचं का आता? आई, कॅन्टीन आहे ऑफिसमध्ये, भूक लागली तर. विक्रम हसत बोलला. आई म्हणाली, हो असेल, पण त्याने काय भूक जाते काय? बडबड करत पुन्हा किचनमध्ये निघून गेल्या. तो फ्रेश होऊन रूममध्ये आला आणि चेंज करून बेडवर झोपला. विक्रम, आईने तुला जेवायला बोलवलंय. थोड्या वेळाने रुची रूममध्ये येऊन बोलली. विक्रम हुंकार देत उठला. हे कसं लागलं तुला? रुचीने त्याच्या खरचलेल्या हाताला पाहत विचारले. काही नाही, असंच लागलं असेल कुठे. विक्रम ढोपरा पाहत बोलला. पण खूप रक्ताळलंय रे ते, असं कसं लागलं तुला? रुची त्याच्या रक्ताळलेल्या ढोपरा पाहत काळजीने बोलली. काही नाही होतं, असं खूपदा लागलंय मला. विक्रम काही झालंच नाही असं बोलत रूम बाहेर जातच होता की थांब, मला पाहू दे. रुची त्याचा हात पाहत बोलली. तिचा काळजीने स्पर्श करणारा नाजूक हात त्याला वेगळंच समाधान देऊन गेला. तुला सांगितलं ना, काहीच नाही झालंय ते. अशा छोट्या मोठ्या जखमा होतच राहतात. विक्रम तिच्या हातातून त्याचा हात काढत बोलला. अशा कशा होत राहतात? तू काय पोलीस फोर्समध्ये काम करतोयस काय? मला पाहू दे एवढेसे. रुची पुन्हा त्याचा हात ढोपर पाहत काळजीने बोलली. तिने रूममधला फर्स्ट एड बॉक्स घेतला आणि पटकन त्यातून डेटॉलची बॉटल आणि कापूस काढू लागली. तुला माझी काळजी वाटते? विक्रम तिच्या एवढ्या त्वरित रिॲक्शनवर सुखावला. तशी रुची गडबडली. नाही, असं काहीही नाहीये. मला कोणाची जखम पावल्या जात नाही. तुझ्या जागी कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं. बोलून ती त्याच्या जखमेवर डेटॉल लावतच होती की मला गरज नाहीये याची.
यापेक्षाही तीव्र जखमा आहेत ज्यावर तू कधीच मलम लावू शकणार नाहीस. विक्रम झटक्याने तिच्या हातातून हात काढत बोलला आणि तसाच रूम बाहेर निघून गेला. ती मात्र तिथेच उभी होती, तो जे बोलला त्याचा विचार करत. जेवण झाल्यावर विक्रम रात्री झोपायला आला. तो आजही त्याचं अंथरूण पांघरून खाली अंथरत होता. रुची म्हणाली, तू बेडवर झोपू शकतोस? विक्रम म्हणाला, गरज नाहीये मला, मी खाली झोपू शकतो. रुची म्हणाली, पण बेडवर झोपलास तर काय जाणार आहे तुझं? तुला या गोष्टींचा काही फरक पडत नसेल, पण मला पडतो. आणि दुसरी गोष्ट, तुला माझा एवढा विचार करायची गरज नाहीये. मी तुझा असा कोणीच नाहीये, तू माझा एवढा विचार करायला. विक्रमने बोलत सर्व अंथरलंही. त्याचे बोलणे तिच्या काळजात रुतत होते, पण तिच्याजवळ त्याचे कोणतेच उत्तर नव्हते, ना त्याला प्रतिउत्तर द्यायची इच्छा. तीही मग बेडवर पडली, पण आता झोप लागणे कुठे शक्य होते. एकतर त्याचा खरचटलेला हात, त्या हातातून निघालेले रक्त केव्हाचेच सोकून गेले होते, ज्यावर त्याने अजून साधी ऑइंटमेंटही लावली नव्हती. वर तो जे काही बोलला त्याने तिला जास्तच त्रास होत होता. काही वेळ असाच निघून गेला, ना ती झोपली होती ना तो. अखेर खूप वेळाने विक्रमला झोप लागली, पण रुची अजूनही जागी होती. तो झोपल्याची खात्री होताच ती त्याच्याजवळ आली. त्याने अंगावर घेतलेले पांघरूण तिने अलगद बाजूला सारले. तो एका कुशीवर झोपल्याने त्याचा खरचटून रक्ताळलेला हात तिला स्पष्ट दिसत होता. तिने ड्रॉवरमधून ऑइंटमेंट काढली आणि त्याचा खरचलेला जागी लावू लागली. त्याला जरा जास्तच खरचलेले होते. तिने त्या पूर्ण जागेवर ऑइंटमेंट लावली. लावताना ती हळूवार फुंकरही घालत होती, पण तिच्या एवढ्या क्रियेने त्याला जाग नाही आली तर नवल. तरीही त्याने तिला जाग आलीये असे भासवले नाही. ती तर अजूनही तो गाढ झोपलाच याच भ्रमात होती. तिचं क्रीम पूर्ण लावून झालं, पण तरीही ती मिनिटभर तिथेच बसली, त्याची जखम निरखत. त्याचा चेहरा तर तो एका कुशीवर झोपल्याने तिला नीट दिसत नव्हता. थोड्या वेळाने तिने उठून ऑइंटमेंट ड्रॉवरमध्ये ठेवली आणि आपल्या बेडवर येऊन झोपली. आता तिला कदाचित निर्धास्त झोप लागणार होती, पण इकडे विक्रमची मात्र पुरती झोप उडाली होती. तिच्या नाजूक हाताचा स्पर्श आणि तिची हळूवार फुंकर अजूनही त्याच्या हातावर रेंगाळत होती. त्याने उठून त्या हाताकडे पाहिले आणि नंतर तिच्याकडे. ती त्याच्याकडे चेहरा करूनच झोपली होती. तिने अंगावर काहीच घेतले नव्हते, म्हणून विक्रमने उठून बेडवरचं तिच्या पायाशी असलेलं ब्लँकेट तिच्या अंगावर टाकलं. का करत आहेस हे सर्व तू? दूर जायचं आहे तरी का जवळ येतेस माझ्या? तुला या सर्वाने काही फरक पडत नसेल, पण मला पडतो. खूप प्रयत्नाने सावरत आहे मी स्वतःला तुझ्यात गुंतवण्यापासून. का परत मला तुझ्यात गुंतवायला भाग पाडत आहेस तू? विक्रम तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत मनातच बोलला. परत त्याने आपल्याच जागी अंग टाकले आणि तिच्याकडे पाहतच तो झोपी गेला. रुचिता, आज तुला सुट्टी नाही घेता आली का? ते आज विक्रमचे मामा आणि मामी येणार आहेत. तुला काल रात्रीच सांगणार होते मी, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही बघ. सकाळी रुची किचनमध्ये आल्यावर निर्मलाने तिला विचारले. रुचिता म्हणाली, आई, अशी वेळेवर लीव नाही मिळणार मला. तशाही माझ्या खूप लीव झाल्या आहेत, त्यामुळे मला आता लीव नाही घेता येणार. बरं ठीक आहे, निर्मला नाराजीतच बोलली. आई, मी कॉलेज झालं की लगेच घरी येते घरी. त्या नाराज झालेल्या पाहून रुचीच बोलली. निर्मला म्हणाली, ठीक आहे, पण लवकर ये. ते विक्रमची मामी जरा खास्ट आहे, तुला काही बोलेल म्हणून म्हटलं. विक्रमचं लग्न तिला तिच्या बहिणीच्या मुलीशी करायचं होतं. ते स्थळही घेऊन आली होती, पण त्या मुलीचा स्वभाव मला काही रुचला नाही. श्वेता म्हणजे माझ्या भाचीच्या लग्नात पाहिलं होतं मी तिला. शिकलेली आहे, पण उद्धटही तेवढीच आहे. मोठ्याशी बोलायची अजिबात वळण नाहीये तिला, म्हणून मी स्पष्टच नकार दिला तिला. त्याचा राग ती तुझ्यावर काढेल आता. तू ती काही बोलली तर मनावर नका घेऊ, बस एवढंच मला म्हणायचं होतं. रुची म्हणाली, बरं आई, पण कधी येणार आहेत ते? निर्मला म्हणाली, येतील आता थोड्या वेळाने. गावाकडे राहतात ते. तुमचं लग्न झालं तसे आलेच नाहीत, म्हणून आता येतो बोलले. रुची म्हणाली, ठीक आहे आई, मी लवकर घरी येऊन जाईल. थोड्या वेळाने विक्रम नाश्त्यासाठी आला. रुचीने त्याला नाश्ता आणून दिला. तिला त्याचा हात पाहायचा होता, पण त्याच्या मनगटापर्यंत असलेल्या स्लीव्समुळे तिला पाहता येणार नव्हता. त्याला विचारलं तर तो सरळ सांगणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून ती काहीच न विचारता तशीच हिरमुसून परत किचनमध्ये निघून गेली. विक्रम, मला कॉलेजपर्यंत सोडून देशील का? विक्रम निघालाच होता की रुचीने त्याला थांबवत विचारले. विक्रम म्हणाला, का, तुझी ॲक्टिवा आहे ना? मग माझ्या गाडीवर का यायचे तुला? रुचिता म्हणाली, विक्रम, माझी ॲक्टिवा पंक्चर झाली आहे आणि मला उशीर होत आहे जायला, म्हणून बोलत आहे मी. पण तुला नसेल न्यायचे तर नको नेऊस, मी बघते एखादी रिक्षा.
विक्रमने तिच्या स्कूटीकडे पाहिले तर खरंच पंक्चर होती. विक्रम म्हणाला, बरं ठीक आहे चल. तशी रुची त्याच्या गाडीवर बसली. विक्रम, तुला माझ्या बाबांचा कॉल वगैरे आला होता का? रुचीने अंदाज घेत विचारले. का? ते मला कॉल करणार होते का? विक्रमने तिलाच प्रतिप्रश्न केला. नाही, मला वाटलं असं म्हणून. रुची विचार करत बोलली. सकाळी कॉल करून रामरावाने तिला ते डिवोर्सविषयी विक्रमशी बोलणार असल्याचे सांगितले होते. अर्थात तिने याची काहीच गरज नसल्याचे सांगितले असले तरी बाबा ऐकणार नाही हे तिला माहीत होते. विक्रम, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रुची हिम्मत करून त्याला बोललीच. विक्रम म्हणाला, तरीच म्हटलं आज माझ्या गाडीवरून येण्याची इच्छा कशी काय झाली? काही बोललास का तू? रुचीला त्याने बोललेले नीट ऐकू आले नाही. विक्रम म्हणाला, बोल, काय बोलायचे आहे? रुची म्हणाली, ॲक्च्युली मला ते तुझ्याशी. विक्रम म्हणाला, तू जरा लवकर बोललीस तर बरं होईल. कॉलेजजवळ आलंय तुझं. रुचिता म्हणाली, ठीक आहे, मी घरीच बोलेल. विक्रम म्हणाला, आता एवढी बोलण्यासाठी गाडीवर आलीस तर बोलूनच घे ना. रुचिता म्हणाली, मी बोलण्यासाठी नाही आली आहे. विक्रम म्हणाला, मग का लॉंग ड्राईव्हला यायचं होतं का माझ्या गाडीवर? रुचिता म्हणाली, तुला सांगितलं ना मी, माझी ॲक्टिवा पंक्चर होती ते. विक्रम म्हणाला, आतापर्यंत 2दा तुझ्या स्कूटीच्या टायरची हवा गेली आहे आणि एकदा ती पंक्चर झाली आहे. तेव्हा तर नाही आलीस तू कधी माझ्या गाडीवर? रुचिता म्हणाली, आज मला लवकर कॉलेजमध्ये यायचं होतं म्हणून आले. नाहीतर या खटारा गाडीवर कोणाला यायची हौस असेल? विक्रम म्हणाला, माझ्या गाडीला खटारा बोलायचं नाही. तुझ्या स्कूटीपेक्षा तर चांगलीच आहे. कमीत कमी ऐन वेळेला दगा तर नाही देत. रुचिता म्हणाली, आजच असं झालंय फक्त, नाहीतर माझी स्कूटी मला कधीच दगा देत नाही. बिमार व्हायच्या आधी ते इंडिकेटर नक्की देते. विक्रम म्हणाला, मग यावेळेस का दिलं नाही? माझं कॉलेज आलंय, साईडला थांबव गाडी. रुची त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत बोलली. विक्रमने तिच्या कॉलेजसमोर गाडी थांबवली. परत यायला वेळ होईल का तुला? रुची खाली उतरताच बोलली. विक्रम म्हणाला, का? परत पण माझ्याच गाडीवर यायचं आहे का तुला? नको येऊस, मी रिक्षाने जाईल. रुची वैतागत बोलली आणि कॉलेजच्या आत शिरली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विक्रम गालात हसला आणि गाडी स्टार्ट करून निघून गेला. विक्रम, ही फाईल टॅली झाली आहे का? दीपक विक्रमजवळ येत बोलला. अरे हो, ही फाईल तर मी कालच टॅली केली आहे. अजून तू संदीप सरांना दिली नाही का? विक्रम फाईल पाहून बोलला. दीपक म्हणाला, द्यायला गेलो होतो पण ते बोलले की टॅली व्हायची आहे म्हणून एक वेळेस तुझ्याकडून कन्फर्म केलं. आता परत जातो त्यांच्याजवळ फाईल देऊन. विक्रम म्हणाला, हो जा. आणि दीपक, तुझ्या आईची तब्येत कशी आहे? दीपक म्हणाला, ठीक आहे आधीपेक्षा. त्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. विक्रम म्हणाला, अच्छा. दीपक म्हणाला, तू कधी भेटणार आहेस आईला? खूप दिवसाचा घरी येऊन गेला नाहीस. आई आठवण काढत असते रे तुझी. विक्रम म्हणाला, हो येईल ना आता. खूप दिवसापासून भेटलोच नाही आहे त्यांना. मला पण काकूंच्या हाताच्या कांदी भजींची खूप आठवण येत आहे. पण त्यांची तब्येत नीट होऊ दे आधी. मिस्टर पाटील अँड मिस्टर तडवटे, कंपनी तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे देते इथे. गप्पा मारायची नाही. कुस्करे जे तेथूनच कॅबिनमध्ये जात होते ते तिथे त्यांच्याजवळ येऊन बोलले. विक्रम म्हणाला, आय एम सॉरी सर. आयला हा टकलू अचानक कसा काय प्रगटला इथे? हा तर येणार नव्हता ना आज. दीपक अजूनही कुस्करलेला एकटक पाहत विचार करत होता. तुम्ही काय कार्ड देऊन सॉरी बोलणार आहात का तडवटे? कुस्करे रागीट आवाजात दीपककडे पाहत बोलले. नो सर, मी तुम्हाला का कार्ड देऊ? तुम्ही काय माझी? दीपक पुढे बोलतच होता की विक्रमने त्याला चिमटा काढला. दीपक म्हणाला, आय मीन आय एम सॉरी सर. कुस्करे म्हणाले, जा आता तुमच्या जाग्यावर बसा. बघितलं तेव्हा फिरत असता, कामही करत जा जरा. येस सर, आय एम सॉरी सर. दीपक त्याच्या जाग्यावर जात बोलला. नंतर बॉस त्यांच्या कॅबिनमध्ये निघून गेले. मायला या कुस्करेच्या तर, बघितलं तेव्हा ओरडत असतो माझ्यावर. याला का फक्त मीच सापडतो काय ओरडायला? दीपक पुटपुटत बोलला. रुची क्लासमध्ये शेक्सपियरची प्रसिद्ध पोएम आय थिंक ऑफ लव्ह शिकवत होती आणि त्या पोएमच्या प्रत्येक वाक्यानिशी तिच्या डोळ्यांसमोर फक्त विक्रम येत होता. हात वर उचलून वरच्या बाजूला केसांच्या वेण्या बांधत तिला त्यावर अस्ताव्यस्त केसातील विक्रम आठवला. त्याने तिला झोपेतच त्याच्या मजबूत बाहुपाशात सामावून घेतलेली मिठी आठवली आणि तिचे गाल आपसुकच लाल झाले. तुझ्या स्वरांपेक्षा गोड काही नाही. जणू कृष्णाच्या बासरीनेच मन वेडं केलं काही. तुझ्या नजरेच्या जादूने काळही थांबून जातो आणि माझं हृदय तुझ्याच नावाने धडधडत राहतं. प्रत्येक वाक्यासरशी तिच्या डोळ्यांसमोर फक्त विक्रम आणि विक्रम येत होता. रुची तिच्या विचारात हरवत बोलत होती
आणि सर्व स्टुडंट तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, कारण कोणाच्या डोक्यात काही जात होतं तर कोणाच्या काहीच नाही. ती फक्त पोएम जसेच्या तशी बोलत होती आणि त्याचा मतितार्थ त्यांच्या डोक्यावरून जात होता. एरवी शिकवताना ती प्रश्न विचारायची, प्रत्येक लाईन सरशी त्याचा मतितार्थ समजवायची, पण आज ती तिच्याच धुंदीत बोलत होती आणि नॉनस्टॉप कविता फक्त बोलतच जात होती. तुझ्या हसण्यात माझं जग दडलंय, तू जवळ आलीस की मन फुलतंय. कवितेचा शेवट झाला आणि त्या सरशी टाळ्यांचा गडगडाट. सर्व स्टुडंट टाळ्या वाजवत होते. त्यांच्या सर्व डोक्यावरून गेलेले असले तरी तिने ज्या फीलने म्हटले होते त्यावरच सर्वांनी टाळ्या वाजवून दिल्या. पण टाळ्यांचा आवाज कानावर पडताच ती भानावर आली. मॅडम, काय शिकवताय तुम्ही एवढं? बाजूच्या क्लासना डिस्टर्ब होत आहे. स्टुडंटना टाळ्या बंद करायला सांगा. प्रिन्सिपल मॅडम क्लासच्या बाहेरूनच रुचिताला बोलली. प्रिन्सिपल मॅडमच्या बोलण्याने मात्र क्लास एकदम शांत झाला. सॉरी मॅम, आता असं नाही होणार. रुची भानावर येऊन स्वतःला सावरत बोलली. प्रिन्सिपल मॅडम गेल्यावर आता मात्र स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून ती शिकवायला लागली. आज कॉलेज झाल्यावर रुची डायरेक्ट घरी आली. आई, मामा, मामी नाही आलेत का? रुचीला घरी पाहुणे आल्याचे दिसले नाहीत म्हणून तिने निर्मलाला विचारले. निर्मला म्हणाली, अगं ते येणारच होते, पण श्वेता डिलेव्हरीसाठी येत असल्याचे सांगितले वसांनी आज. आधी थोड्या दिवसांनी येणार होती, पण काय झालं काय माहिती, लवकरच येत बोलली म्हणे. मग नाही आलेत ते? पुढे कधी येऊन बोलले? रुचिता म्हणाली, अच्छा. थोड्याफार कामांना हातभार लावून रुची रूममध्ये आली. तोच तिचा मोबाईल वाजला. हे बाबा, पण ना, दिवसभरातील चौथा फोन आहे हा. स्क्रीनवर बाबाचे नाव पाहून रुची स्वतःशीच बोलली. सॉरी बाबा, मी थोड्या वेळाने कॉल करेल तुम्हाला. ती फोन न उचलताच मोबाईल स्क्रीनकडे पाहत बोलली. तिने शेवटी फोन रिसीव्ह केलाच नाही. तिने हँडबॅगमधले डिवोर्स पेपर काढले. थोडा वेळ त्याच्याकडे बघून ड्रॉवरमध्ये ठेवून दिले. सोबत मोबाईलही त्यातच ठेवला आणि बेडवर अंग टाकलेच की प्रियाचा आवाज तिच्या कानावर आला. वहिनी, वहिनी, वहिनी. प्रिया आवाज देतच रूममध्ये आली. अगं हो हो, मी इथेच आहे. एवढ्या आनंदात का आहेस आज? रुची प्रियाकडे पाहत बोलली. प्रिया म्हणाली, वहिनी, यू नो व्हॉट, आज मला कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेत पहिलं प्राईज मिळालं आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. पण विषय कुठला होता? रुची तिच्या हातातील ट्रॉफी हातात घेत बोलली. प्रिया म्हणाली, स्त्री पुरुष हत्या, समाजाच्या कुमकुवत मानसिकतेची छबी. आणि तुला माहीत आहे वहिनी, सर्व परीक्षकांनी माझं कौतुक केलंय. पुढे आंतरराज्यीय वक्तृत्व स्पर्धेसाठी त्यांनी माझं नाव रिकमेंड केलंय. आता पाहूया काय होतंय ते. अरे वा, ही तर फार अभिमानास्पद गोष्ट आहे. आईला सांगितलंस? रुची